14 वर्ष वनवासामध्ये जेव्हा निघाले होते, दक्षिणेकडील भागातच का निघाले होते, त्याचे जर वैशिष्ट्य बघितले तर दक्षिणेकडील भाग राक्षसांनी त्रस्त झाला होता। सामान्य जीवन तिथे भयंकर त्रासाचे होते। राक्षसापासून मुक्त करण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी दक्षिणेकडील बाजू निवडली। त्यानंतर रावणाने सीता मातेचे अपहरण केले आणि तिला विमानाने घेऊन गेले। त्या पद्धतीने प्रभू रामचंद्र सुद्धा त्यांच्याकडील शक्तीने त्याच प्रकारे जाऊ शकले असते, परंतु त्यांनी पायी जाण्याचा मार्ग निवडला। राक्षस मुक्त करण्यासाठी जिथे जिथे राक्षसांचा वावर होता तिथून त्यांनी पायी प्रवास करण्यात घेतला। भारताच्या दक्षिणेकडील बाजूला मानवी वस्ती व संस्कृती विकसित होण्यासाठी त्या भूमीचा उद्धार केला। त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी साधना केली आहे आणि शिवलिंगाची स्थापना केली आहे आणि देवराईची स्थापना केली आहे। त्या शिवलिंगापाशी त्या देवराईमध्ये तुम्हाला वड, पिंपळ, मोर, आवळा, बेल आणि अशोकाची झाडे लावलेली दिसतील। प्रभू रामाने स्थापन केलेल्या देवराईचे वैशिष्ट्य इंग्रजांनाही समजले। त्याच देवराई इंग्रजांनी सुरक्षित केल्या आहेत। कोकणातील आणि बरेच ठिकाणी जुन्नर मध्ये वगैरे भागामध्ये सुरक्षित केलेल्या आपल्याला आढळून येतात। या पद्धतीचे बरेच कार्य प्रभू रामचंद्र यांनी केलेले दिसते। त्यापैकी महाराष्ट्रातील आपल्या जवळ ज्या काही घटना घडलेल्या आहेत, शबरी देवीची भेट, सांगलीपासून खूप जवळ अंतरावर शबरी मातेची प्रभू रामचंद्राबरोबर भेट झालेली आहे। आपल्यातील बरेच लोक सौंदती देवीला, बदामी देवीला जात असतील। त्याच्या शेजारीच शबरी देवीचे सुभान किंवा रामदुर्ग हे गाव आहे, तिथेही भेट झाली आहे। तर त्याही ठिकाणची माहिती आपल्या सांगलीकरांना व्हावी। किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याला प्रभू रामचंद्रांना पार्वती मातेने दृष्टांत दिला, तिथे ध्रुव ऋषींची भेट झाली। किल्ले प्रतापगड येथील रामवर्धिनी ती मूळ रामवर्धिनी आहे। ते सुद्धा महाराष्ट्रातील किल्ले प्रतापगड जवळील ठिकाण आहे। तसेच लक्ष्मणाला मोर्चा आल्यानंतर हनुमानाने जो द्रोणागिरी पर्वत दक्षिणेकडे घेऊन जाण्यासाठी निघाले होते, त्या द्रोणागिरीचा काही अंश आपल्या महाराष्ट्रात कोरेगावच्या शेजारी जरंडेश्वर किल्ला आहे। त्यातील काही भाग जेथे पडला आहे त्यातून तो जरंडेश्वर आज तयार झाला आहे। तिथले वैशिष्ट्य बघितले तर एका शिळेमध्ये शंभू महादेव आणि हनुमान म्हणजेच हा रुद्र मारुती प्रसिद्ध आहे। ऐतिहासिक कार्य म्हटले तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या भागात मोठ्या साधका किंवा खूप मोठे वीर जन्माला आले आहेत। आज ज्योतिराव देते शिंदे किंवा झाशीची राणी यांची जर गावे बघितली तर किल्ल्याच्या शेजारी यांची गावे आहेत। तसेच 11 मारुतींचे वैशिष्ट्य बघितले तर रामदास स्वामींना प्रभू रामचंद्रांचा जो दृष्टांत झाला आणि त्या दृष्टांतातून 11 मारुतीची स्थापना वारणा आणि कृष्णाच्या काठी केली। त्या ठिकाणी मोठे मोठे आखाडे तयार केले आणि या गावातून हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी जी मोठी मावळ्यांची फौज महाराजांना मिळाली ते या 11 मारुतीचे वैशिष्ट्य आहे। रामदास स्वामींना रामाने वर देताना सांगितले की 11 मारुती विशिष्ट पद्धतीने आणि क्रमाने जो परिक्रमा करेल, त्याचबरोबर 11 वेगवेगळ्या पद्धतीच्या मुद्रा आहेत, मंत्र आहेत, त्याचे प्रसाद आहेत। शास्त्र पद्धतीने करेल त्यावेळेला त्याला नक्कीच त्याची प्रचिती मिळेल, आशीर्वाद मिळेल। हे वैशिष्ट्य सुद्धा आज भारतात बघितले तर ते फक्त आपल्या सांगली जिल्ह्याच्या जवळ आहे। सातारा, सांगली, कोल्हापूर आज अखंड भारतात प्रभू रामचंद्राबद्दल प्रचंड भावना आणि हिंदू राष्ट्र होण्याच्या दृष्टीने खूप मोठे पाऊल हे 22 तारखेला। तर यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा आणि आपल्या सांगली जवळच्या या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ते जर जनतेच्या लक्षात आले तर त्या पद्धतीने भाव तयार होईल, त्याचे दर्शन होईल, म्हणून मी हा केलेला प्रयत्न आहे, याची माझी भावना आहे। ही माहिती सांगलीकरांना व्हावी। सांगलीकरांच्या जवळ प्रभू रामचंद्राच्या किती वैशिष्ट्यपूर्ण महत्त्वाच्या घटना आहेत, या घटना आपण रामायणामध्ये वाचत असतो, पण हे कुठे आहे? शबरीच्या देवीची घटना कुठे घडली असेल? पार्वती देवीने प्रभू रामचंद्राची परीक्षा कुठे घेतली असेल? त्याच्यानंतर द्रोणागिरीचा एक अंश कुठे पडला असेल? हे जर बघितलं तर या सर्व घटना आपल्या सांगलीकरांच्या भोवतीने घडल्या आहेत। ज्या वेळेला ही माहिती आपल्याला कळेल, जे भाव तयार होतील ते आपल्या सांगलीतील व अवतीभोवतीतील लोक तिथे जाऊन दर्शन घेतील, त्यांना त्या पद्धतीने त्याची प्रचिती मिळेल। शिवसेना तसेच यावेळी शिवसेना सांगली शहर प्रमुख मयूर घोडके यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला। ॲडव्होकेट समीर पटवर्धन सरकार यांच्या शुभ हस्ते प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेचे पूजन आणि जिलेबीचे वाटप करण्यात आले। संजय विभूते शिवसेना जिल्हा प्रमुख, मयूर घोडके शहर प्रमुख, पैलवान विराज बुटाले शहर प्रमुख, प्रसाद रिसवडे, नितीन काळे, मारुती वनमाने, विजय इंगळे, महेंद्र शिंदे, अमोल कांबळे, अनिल शेटे, प्रताप पवार, शीतल थोरवे, महावीर कांबळे, राजविजय पाटील, दीपक पाटील, मारुती वनमाने, अमित यादव, अनिल परशिट्टी, संतोष घोरपडे, किरण बाबर, दिनेश शेलार यावेळी उपस्थित होते। ॲडव्होकेट समीर पटवर्धन, आता हा जो पहिला फोटो लावलेला आहे शबरी मातेचा,
जे शबरी मातेचं स्थान रामदुर्ग तालुक्यापासून 8 किलोमीटर अंतरावर सुरेबान म्हणून गाव आहे. या गावी हे स्थान आहे आणि हे स्थान जिथं आहे ही पूर्ण जमीन आमच्या मालकीची आहे. आणि ह्या जमिनीमध्ये एक 15 एकराचा डाग या शबरी मंदिराला आमच्या पूर्वजांनी देऊन त्याचा एक ट्रस्ट स्थापन केलेला आहे. आपल्या माध्यमातून समस्त भारतीयांना ही कल्पना व्हावी की शबरी मातेचं मंदिर कुठं आहे आणि शबरी मातेनं जी रामरायाला आपली उष्टी बोरे दिली ती जागा कुठे आहे याची माहिती होण्यासाठी म्हणून हा फोटो आज इथं प्रदर्शित केलेला आहे. मी आपल्या माध्यमातून तमाम जनतेला विनंती करतो की जास्तीत जास्त लोकांनी या सुरेबान या ठिकाणी जाऊन शबरी मातेचं दर्शन घ्यावं, प्रभू रामचंद्राचं आणि लक्ष्मणाचं दर्शन घ्यावं. धन्यवाद. जय महाराष्ट्र. दिनांक 22 रोजी पूर्ण देशभरामध्ये प्रभू श्रीरामांचं मंदिराचं जे स्थापना होणार आहे त्याचं जल्लोषाचं वातावरण झालेलं आहे. अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामांचं लांब ललांचं तिथं प्राणप्रतिष्ठापना पण होणार आहे. त्याच आनंदाने आपण सांगली शहर शिवसेनेच्या वतीने कागवाडचे सरकार ॲडव्होकेट समीर पटवर्धन सरकार यांच्या हस्ते सांगली शहरातील पोलीस चौकीपाशी प्रभू श्रीरामांची प्रतिकृती उभा करून शेजारीच आपण शबरी देवी, रामवर्धानी देवी, चंद्रेश्वरचे मारुती, 11 मारुती यांचे पण डिजिटल कटआउट लावलेले आहे, जेणेकरून प्रभू श्रीरामांचा इतिहास हा वास्तव्य महाराष्ट्राच्या अवतीभोवती असणाऱ्या, महाराष्ट्रामध्ये सांगली शहराच्या अवतीभोवती असणाऱ्या गावांमध्ये वास्तव्य जास्त प्रमाणात झालेला आहे. त्याचा एक छोटासा इतिहास आपण हा सांगलीकरांसाठी त्याची माहिती आपण त्या फलकांवर लावलेली आहे. आणि आज प्रभू श्रीरामांचं फलकाचं पूर्ण पूजा करून एक जिलेबी वाटप करून हा एक आनंदोत्सव साजरा केलेला आहे. यावेळी सर्व शिवभक्त, शिवसैनिक, रामभक्त उपस्थित होते. अशा पद्धतीने केलेला आहे.